97 ला घेतला, प्रिलिम पास झालो, म्हणजे बेसिक नॉलेज होतं, मेन्स फेल झालो. मला मार्क्स, मला 865 आसपास मार्क्स होते आउट ऑफ 2000 वॉट. आणि त्यावेळेस जागा खूप कमी होत्या. आता त्याच्या 4-5 पटीने जास्त जागा आहेत. पर्यायाने तुमचं मेरिट खूप खाली आहे. 98 प्रिलिम्स पास, मेन्स फेल, मार्क्स होते 980 मेन्सला. 99 प्रिलिम्स पास, मेन्स पास, बेस्ट इंटरव्यू, नो सिलेक्शन. रिटर्नचे मार्क्स होते 1026. लुक ॲट द ग्राफ. 865, 980, म्हणजे जवळजवळ 100 मार्क वाढले. मग 2000 पैकी 100 म्हणजे किती पर्सेंटेज झाले? त्यांनी म्हटलं यार काहीतरी चुकतंय. मग तेच माझी, याला माझ्यासमोर जे पास झाला त्या माझ्यासमोर उभा करा, मी कोणत्या याच्यापेक्षा उत्तर देतो. ही माझा सुद्धा ॲटिट्यूड होता. त्याच्यापेक्षा मी चांगलं उत्तर लिहितो, त्याच्यापेक्षा मी मास्टर आहे त्या विषयामध्ये, वगैरे वगैरे, ऑल दिस रिझन्स. परंतु हे वाचत असताना आपण स्वतःचं इंट्रोस्पेक्शन करतो, त्याच्यातून थोडंफार जे काय व्हायचं त्याच्यातून मार्क्स व्हायचे. देन आय रिअलाइज की नाही काहीतरी चुकतंय. आणि ॲज युज्युअल आपण ग्रॅज्युएशन झाल्यानंतर वी हॅव हॅबिट की नाही आता मला कुटुंबावरती अवलंबून राहायचं नाही, मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं. मग म्हटलं आता एमपीसीचा एक अटेम्प्ट देऊ. आता नाही झालं तर काय करायचं, एक एमपीसीचा अटेम्प्ट देऊ. आणि म्हणून तो 2000चा एमपीसी ॲडव्हर्टाईज आली, काहीतरी एंडला आली असेल, त्याची परीक्षा दिली, त्याचा फायनल रिझल्ट 2003ला आला. आणि म्हणून म्हटले 3 वर्ष माझे वायाला गेले. आता वायाला गेले का चांगले गेले? आता वायाला गेलो म्हणून तसं करायचं, त्या दृष्टीने चांगले गेले असं म्हणताय. मीनवाईल मग मी नेटची परीक्षा दिली. आय क्वालिफाईड नेट, मास्टर झालो होतो. नेट झाल्यामध्ये JRF भेटली, म्हणजे ज्युनियर रिसर्च फेलोशिप, आपल्याला काही माहीत असेल. मग त्याच्या PhD चालू केली पुणे विद्यापीठामध्ये. मी एका बाजूला PhD चालू केली, दुसऱ्या बाजूला एमपीएससी परीक्षा. आता PhD काय तसा फुल टाइम जॉब, कारण बऱ्यापैकी UPSCचा अभ्यास करत होतो. आणि माझी न्यूक्लिअर पॉलिसीवरती होती, माझा टॉपिक हा न्यूक्लिअर पॉलिसी ऑफ इंडिया याच्यावरती होता, त्याच्यावरती करत होतो. म्हटलं काहीतरी आपण केलं पाहिजे म्हणून एक ॲडव्हर्टायझर लेक्चरशिप चालू केली. जळगावला 1 महिना केली आणि त्याच्यानंतर 1 वर्षभर मी मुंबईमध्ये गव्हर्नमेंट कॉलेज आहे तिथं केले. आणि मीनवाईल इकडचा एमपीएससीचा रिझल्ट आहे, कारण मध्ये रिझल्ट येत नव्हता म्हणून तो एका बाजूला रिसर्च चालू, दुसऱ्या बाजूला एमपीएससीच्या परीक्षाचं जे काय मध्ये चालू आहे, मेन्स देणं, प्रिलिम देणं ते चालू, आणि तिसऱ्या बाजूला लेक्चरशिप. फायनली हा रिझल्ट 2003च्या जूनमध्ये आला. आणि त्याच्यामध्ये मला क्लास 2ची पोस्ट भेटली, अकाउंट्स अँड फायनान्स क्लास 2. त्याला आपल्याकडे जनरली कॅफ म्हणतात, पण क्लास 2 म्हटलं. आणि मी त्यावेळी विचार केला की आता लेक्चरशिपचा जॉब चालू ठेवायचा का नाही ठेवायचा. कारण ते म्हटलं तर नाही म्हटलं तर तुम्हाला जॉईनिंगला 6 महिने तर लागणार होते, गॅरंटीड होती. आणि UPSCचा अटेम्प्ट द्यायचा होता. तर मी तो कॉन्शियसली कॉल घेतला की नाही आता मला लेक्चरशिप मी सोडून दिली, व्यवस्थित एक अटेम्प्ट करायचा. मध्ये लेक्चरशिप केली होती आणि PhD केली चालू होती. लेक्चरशिप करताना माझ्या लक्षात, ज्यावेळेस मी पेपर तपासायला घेतले त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की आपण आता पेपर तपासताना उत्तरामध्ये काय अपेक्षित करतोय. नाही रिअलाइज, अरे याला आपण मार्क कमी का देतो, म्हणजे एकाला मार्क कमी देतोय, एकाला जास्त देतोय. म्हणजे लक्षात आलं की नाही समथिंग इज रॉंग. म्हणजे मी ज्यावेळेस स्टुडंटच्या उत्तरामधून मी जी अपेक्षा करतो, ज्यावेळेस मी स्पर्धा परीक्षेला देतो त्यांची काय अपेक्षा आहे ज्यावेळेस विचार करतो, देन आय स्टार्टेड थिंकिंग ऑफ दिस. हा सगळा विचार करायला लागलो. देन रिव्हॅल्युएटेड माय सेल्फ. कारण अभ्यास जास्त काही करण्यासारखं नव्हतं, कारण सगळं जे काय होतं तो अभ्यास झालेला होता. अभ्यास म्हणजे माहिती झालेली होती. मे बी मला ते उत्तराच्या स्वरूपात लिहिता येत नव्हतं किंवा मला ज्या अपेक्षित परीक्षा लिहिता येत नव्हतं, म्हणून त्याचा विचार केला. आणि ह्या 2004च्या परीक्षा घ्यायचं ठरलं. 2004चा अटेम्प्ट देताना विचार केला की अभ्यासापेक्षा रायटिंग ऑफ आन्सर्स आणि फिनिशिंग याच्यावरती फोकस करू. आणि तो फोकस केला कशाच्या आधारे, जे मी लेक्चरशिप म्हणून ज्यावेळेस मी पेपर असेसमेंट केले, लेक्चर म्हणून ज्यावेळेस मी काम केलं त्यावेळेस माझ्या काही गोष्टी ज्या लक्षात आल्या तो विचार केला. आणि मग त्याच्यातून हे याला स्ट्रक्चर्ड आन्सर्स, म्हणजे हे तुम्हाला थिओरिटिकल कुठेच भेटणार नाही, हे माझं मी फ्रेम केलेलं आहे. स्ट्रक्चर्ड आन्सर्स आणि कम्प्लीट अँड करेक्ट आन्सर्स हा कन्सेप्ट मी शोधला की नाही हे आपल्याला असं पाहिजे तरच आपण बघू शकतो. मग ते उत्तराचे काय पार्ट, 1 2 3 4 9 जे काय असेल ते पार्ट, कसला प्रश्न असला काय पाहिजे, आणि त्या दृष्टिकोनातून बघितलं. मग माझ्या हे लक्षात आलं की मला माहिती नसली तरी मी उत्तर लिहू शकतो. आणि तुम्ही सुद्धा लिहू शकता. आय एम टेलिंग यू.
तुम्ही स्ट्रक्चर एकच माहीत झालं, सांगाडा तर तयार करू शकता, बाकी काय गॅप भरायचा आहे, जागा भरायच्यात. आणि ऍक्च्युअली ते झालं, मी ते तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने झालं ते सांगतो. ज्या दिवशी मी 2004ची मेन्स लिहिली, म्हणजे जनरली त्यावेळेस दिपोळीच्या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये परीक्षा असायची, आता मला एक्झॅक्टली माहित नाही तो. ज्या दिवशी पॉलिटिकल सायन्सचा माझा शेवटचा पेपर होता ऑप्शन, तो ज्यावेळेस दिला त्यावेळेस मी माझ्या मित्राला सांगितलं होतं, आम्ही जे अभ्यास करत होतो एकत्र, मला रिटर्नमध्ये मार्क्स 1100 ते 1150 दरम्यान असतील. दॅट वॉज माय स्टेटमेंट. 1100 to 1150. माझे ऍक्च्युअल मार्क्स आले 1126. हे का शक्य झालं? कारण ते मी आन्सर्स त्याच्याबद्दल लिहिले होते, त्याचे स्ट्रक्चर, त्याचं सायंटिफिक उत्तर लिहिताना जे विचारलं ते लिहिणं, हा सायंटिफिक अप्रोच हा काय आहे. मी जसं म्हणलं की काही माहिती नसताना, आणि ऍक्च्युअली घडलं, माझा जनरल स्टडीचा पेपर चांगला गेला एक्सपेक्टेड, एसेचा पेपर चांगला गेला, मग हिस्ट्री आलं. हिस्ट्रीचा पहिला पेपर बघितला त्यावेळेस माझ्या लक्षात आलं एका प्रश्नामध्ये आपल्याला गडबड आहे. म्हणजे मला जेवढा सॅटिस्फॅक्टरी उत्तर द्यायला पाहिजे ते हिस्ट्री कुणी जर वाचलं असेल ते 7व्या शतकाच्या आसपास डार्क पिरियड म्हणून नावाचा एक पिरियड असतो, वेगवेगळे राजे वेगवेगळ्या खूप मोठ्या वंशावळी आणि ते एकमेकाशी भांडत असतात. मला सगळं आठवायचं पण ते राजेंवरच आठवलं, नावच आठवणं गेलं परीक्षेमध्ये. आता तर काही करू शकत नाही, ब्लँक, ऍब्सोल्युटली ब्लँक हे होतं. मग काय करायचं? तरी मी उत्तर लिहिलं, राजाचे नाव न आठवता, वॉरचे नाव न आठवता उत्तर लिहिलं. मला माहिती अपेक्षापेक्षा मला मार्क कमी पडणार, हे मला 170 अपेक्षित होते, हे उत्तर जर व्यवस्थित गेलं असतं मला अपेक्षा 140 पडते आणि त्याच्या आसपास पडले का ते उत्तर. पण मी लिहिलं का? स्ट्रक्चरच्या आधारे लिहिलं, कारण मला स्ट्रक्चर माहित होतं हे कशामध्ये फिट करायचं. त्याचा इंट्रोडक्शन असं असेल, मेन गाभा हा असेल, कंक्लुजन हे असेल, नावं नाही त्याच्यामध्ये, नाव असं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामुळे मार्क कमी पडले, पण पडले बिलकुलच नाही अशातला भाग. म्हणून तुम्हाला स्ट्रक्चर खूप महत्वाचं असतं. ते स्ट्रक्चर जर तुम्हाला समजलं, त्या दृष्टीने वाटचाल चालू की तर फरक पडतो. तर हे काय आहे, हे कम्प्लीट आन्सर कसं लिहायचं, करेक्ट आन्सर कसं लिहायचं आणि त्या दृष्टीने अभ्यास कसा करायचा. तर मी 4थ्या वर्षी ज्यावेळेस शिकलो ते काय शिकलो हे तुम्ही सुद्धा शिकाल. पहिला अटेम्प्ट गेला की दुसरा हे शिकाल तुम्ही, पण त्याच्यामुळे तुमचा वेळ जाईल. वेळ दौडू नका, वेळ दौडू नका. माझं म्हणणं आहे तुम्ही जास्तीत जास्त 2 अटेम्प्ट दिले पाहिजे. तुम्ही म्हणाल मी का दिले, मी दिले, मी चूक केली ती तुम्ही करू नका. कदाचित मी दुसरा ऑप्शन केला असता दुसरी सक्सेस झाला असतो, कदाचित, माहित नाही. 2 अटेम्प्ट दिले पाहिजे, सिरियसली दिले पाहिजे. आणि ते देताना काय केलं पाहिजे, तर सर्वात पहिली गोष्ट तुम्हाला सिव्हिल सर्व्हिस किंवा कोणती स्पर्धा परीक्षा तुम्ही काय बघता, पहिला सिलेबस बघता. सिलेबस 4-5 जणांना रेफरन्स घेतात, कोणते पुस्तक आहेत ते पुस्तक घेताना पुस्तक वाचायला सुरुवात करा. पहिलं हे बंद करा अगोदर, ऍब्सोल्युटली. 100 पुस्तक वाचणं, मल्टिपल विचारणं हे अगोदर बंद करा. कारण तुम्ही मला आता विचारलं तर मी एक सांगेल, यांना विचारलं तर हे 10 सांगतील. कारण मी सक्सेस झालो, मी काही म्हणेल ते खरं म्हणावं लागणार तुम्हाला, हे लक्षात घ्या. व्हॉट एव्हर आय से, तुम्हाला पर्याय नाही तुमच्याकडे. मी खरं बोलतो का खोटं बोलतो फक्त मला माहिती आहे, तुम्हाला नाही माहिती. मी म्हटलं की मी दिवसभरातला 20 तास अभ्यास करत होतो, तुम्ही काय म्हणणार? येस, ह्युमनली पॉसिबल नाही हो. वाचणं म्हणजे अभ्यास नाही ना, वाचायला मी पण वाचू शकतो, पोती वाचणं त्याला काही अर्थ नाहीये, ह्युमनली पॉसिबल नाही. तुम्हाला सगळेजण सांगणार कमीत कमी 15 ते 18 तास डेली अभ्यास करावा लागतो. बुलशीट, बिलकुल नाही. याचा अर्थ मी पण 15 ते 18 तास वाचिंग केलेलं आहे, अभ्यास नाही, शक्यच नाही. आणि नंतर यायला झालं की गरज नाही, 8 ते 10 तासाच्या चांगल्या अभ्यासावरती यू कॅन गेट सक्सेस. असे अभ्यास, इट मीन्स अभ्यास, इट डझंट मीन एनिथिंग देन. तर काय केलं पाहिजे, तर पहिले 10 जणांना पुस्तक विचारणं सोडून द्या. नंबर 1, ऍब्सोल्युटली सोडून द्या. कोणताही विषय असू द्या, नो, बिलकुल विचारायचंच नाही. पहिलं काय घ्यायचं, तर प्रश्नपत्रिका घ्यायची, क्वेश्चन पेपर. कोणत्या? मेन्सच्या. प्रिलिम्सच्या नंतर घ्या, अगोदर मेन्सच्या घ्या. आणि युपीएससीने जे ऑब्जेक्टिव्ह दिलेले नेटवरती अवेलेबल असतं किंवा त्याचं वाचा, परीक्षेमधून त्यांना काय पाहिजे आहे, आणि मग तुमचा क्वेश्चन सेट घ्या. आता तुम्ही म्हणाल आम्हाला विषयच माहित नाही, क्वेश्चन सेटचं काय करू? बिलकुल नाही. जनरल स्टडीचा घ्या, एसीचा घ्या. तुम्हाला विषय घ्यायचा की नाही नंतर ठरवा. तुम्ही इंजिनिअरिंग असा, इंजिनिअरिंगचा तुम्हाला जो विषय तुम्ही ग्रॅज्युएशन त्याच्यातला एक विषय घ्या, क्वेश्चन पेपर घ्या, आणि क्वेश्चन पेपर अभ्यासा. मी वाचा म्हणत नाही, आय एम आस्किंग टू स्टडी क्वेश्चन पेपर. हे क्वेश्चन पेपर स्टडी करा.
एक वेळेस, 2 वेळेस, 3 वेळेस. आणि ते स्टडी झाल्यानंतर तुमच्या रिअलाइज येईल की अरे हे 8 प्रकारचे प्रश्न विचारले जातात. या टॉपिकवरती तुम्हाला जो नोन टॉपिक आहे तुमच्या विषयाचा, हे अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. एकाच याच्यावरती 15 प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग सिलेबस वाचा. एक टॉपिक घ्या, त्याच्यावरती 10 वर्षाचे प्रश्न अभ्यासा, मग तो सिलेबस घ्या, त्या टॉपिकवरती सिलेबस वाचा, तो टॉपिकच्या सिलेबसचा अभ्यास करा, आणि मग त्याच्यावरती कोणतंही एक पुस्तक किंवा जो टॉपिक आहे तो वाचा. तो वाचताना प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात त्या अनुषंगानेच वाचा, बाकी काही वाचायचं नाही त्याच्यात. कारण तुम्ही स्पर्धा परीक्षा पास होण्यासाठी आलेला आहात, नॉलेज गेन करण्यासाठी नाही. तुम्हाला परीक्षार्थी व्हायचं का? आन्सर इज येस. तुम्हाला परीक्षार्थीच व्हावं लागेल, दुसरं काही होऊन चालणार नाही. ते नाही तुम्हाला नॉलेज गेन करायचं, यू कॅन गो फॉर रिसर्च. रिसर्च करा, पीएचडी व्हा, पोस्ट डॉक्टरेट करा, नथिंग रॉंग इन दॅट. बट तुम्ही जर युपीएससी साठी रिसर्च करायला गेलात तर यू विल नॉट बी सक्सेसफुल. स्पर्धा परीक्षेसाठी गेलात तर यू विल नॉट बी सक्सेसफुल. आणि दॅट्स एक्झॅक्टली आपण जेव्हा अभ्यास खूप करतो म्हणतो, एक्झॅक्टली आपण ते नॉलेज गेन करत असतो. मी इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे, त्यांनी एक पुस्तक वाचलं ना, मी 3 वाचतो. त्यांनी 3 वाचले, मी 5 वाचतो. नो यूज. कारण रिझल्ट येणार नाही तुम्हाला. मग तुम्हाला पहिला प्रश्नपत्रिका, मग सिलेबस, मग टॉपिक निहाय पुस्तक वाचा, आणि बेसिक पुस्तक वाचा. एनसीईआरटी बुक्स आर मोर दॅन सफिशियंट फॉर एनी सब्जेक्ट. मार्क माय वर्ड, एनसीईआरटी बुक्स आर मोर दॅन सफिशियंट फॉर एनी सब्जेक्ट. मी सिव्हिल सर्व्हिसेसच्या बाबतीत बोलतो, बाकीच मला माहित नाही. काही गरज नाही. ॲट द मोस्ट एखादा चांगल्या ऑथरचं एक पुस्तक भेटतं, तेवढं मोर दॅन सफिशियंट आता त्याच्यापेक्षा. आणि आता आजकाल नेटवरती तुम्हाला पाहिजे ती इन्फॉर्मेशन भेटते, दॅट्स नॉट एन इश्यू. फक्त तुम्ही परीक्षार्थी व्हा. पहिला क्वेश्चन पेपर, देन सिलेबस, देन टॉपिक, आणि मग अभ्यास ते करताना ते करा. आता प्रिॲम्बल म्हटलं की सगळं येतं. वी द पीपल ऑफ इंडिया पासून आपण जी सुरुवात करतो, पण प्रिॲम्बलवरती प्रश्नाला उत्तर कुणाला लिहिता येत नाही, ही फॅक्ट आहे. लिहिता येत नाही का? प्रिॲम्बल काय आहे हे माहित आहे. प्रिॲम्बलचं अनालिसिस अँड ऍप्लिकेशन ऑफ माइंड, दॅट इज व्हेरी रिक्वायर्ड. ऍप्लिकेशन ऑफ माइंड. व्हॉट इज द फिलॉसॉफी ऑफ कॉन्स्टिट्यूशन ॲज इन्स्टंट इन प्रिॲम्बल टू द इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हटलं, सुरू करतो वी द पीपल ऑफ इंडिया. तुम्हाला ते विचारलेलंच नाहीये, विचारलेलंच नाहीये. मग आपण उत्तर असे लिहितो की आपल्याला माहित असलेलं, विचारलेलं उत्तर लिहित नाही. मग विचारलेलं उत्तरच लिहिलं नाही तर मार्क्स सुद्धा भेटणार नाही. म्हणून मी ज्यावेळेस तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर तुम्हाला हे उलट्या दिशेने जावं लागेल. आता आपण अभ्यास करताना काय करतो? सिलेबस, पुस्तक, नोट्स काढल्या तर काढल्या किंवा सवय रिडिंग करून वाचायच्या, परीक्षा जवळ आली की रिव्हिजन करायचं, परीक्षेत जाऊन उत्तर लिहायचं. राईट? 90% लोक आपण असेच करतो. येस ऑर नो? आता ऑब्जेक्टिव्ह काय तुमचा? उत्तर लिहिणं. बेस्ट उत्तर लिहिलं तर बेस्ट मार्क भेटणार. मग सुरुवात त्याच्यावरती फोकस करा, रादर दॅन एनिथिंग एल्स. परीक्षार्थी व्हा. ज्या प्रकारची परीक्षा ऑब्जेक्टिव्ह आहे त्या दृष्टीने अभ्यास करा उलटा, आणि मग करा. हे जे मला 4 वर्ष लागले, कदाचित पहिल्या 2 वर्षात झालो असतो जर मी हा अप्रोच ठेवला असता, तर हाच अप्रोच मी उलटा केला असता. पण नाही जमलं, मला नाही कळलं किंवा सांगितलं गेलं नाही, जे काय असेल ते. पण ते उशिरा शहाणपण घेण्यापेक्षा माझा इथं आज आल्याचा एवढा जर तुम्ही ऐकून त्याचा प्रॅक्टिस जर केली त्याप्रमाणे तर त्याचा फायदा होईल. म्हणून मला जे 4 वर्ष लागले ते तुम्ही 1 वर्षात करू शकता, प्रोव्हाइडेड तुम्ही या दृष्टीने जाल तर. पहिला प्रश्न तुम्ही होऊ शकता, मग तुम्हाला दुसऱ्यात होईल, तिसऱ्यात होईल, चौथ्यात होईल, पण दॅट विल टेक टाइम. म्हणून फोकस एवढा ठेवा, बेस्ट आन्सर, बेस्ट मार्क्स, सक्सेस, अँड दॅट्स इट. बाकी काहीच नाही. आता तुम्हाला बेस्ट आन्सर काय, तर त्याच्यामध्ये याच्या डिटेल्समध्ये माझा एक व्हिडिओ आहे, युट्यूबवरती अवेलेबल आहे. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन नवी मुंबई, 3 तासाचा व्हिडिओ आहे. 3 तासामध्ये एक्झॅक्टली हे उत्तर कसे लिहायचे, काय लिहायचे हेच मी त्याच्यात सांगितलेलं आहे. यू कॅन वॉच इट. म्हणजे तुकाराम मुंडे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन नवी मुंबई म्हणलं की दॅट इज अवेलेबल. ते पूर्णपणे वाचा. आणि त्याच्यानंतर आपण आता जे ग्रॅज्युएशनला करतो त्या दृष्टीने उत्तर लिहा. तुम्हाला तुमचा फरक जाणवेल, तुम्हालाच जाणवेल. आता जे करताय, आता जो काय प्रश्नपत्रिका तुम्हाला येणार आहे 3rd इयर, फायनल इयर, 2nd इयरला असाल, आताची उत्तर लिहिताना अशा प्रकारे लिहा
आणि तेच उत्तर तुम्ही नॉर्मल मिळलं असते किती मार्क पडले असते असल्यानंतर